पहिलं प्रेम आठवते की पहिल्या प्रेमापेक्षा जास्त साथ देणारी ती खरी मैत्रीण आठवते? इट्स मज्जाच्या चॅनलवर जेवढं प्रेम आपण 8वी आणि 10वी ला दिलं त्यापेक्षाही दुप्पट उत्सुकता वाढवणारा अनाउन्समेंट व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. 11वी. अभ्या, केवढा, रेश्मा आणि मध्या यांची शाळा तर संपली, पण खरी कॉलेज लाईफची गोष्ट आता सुरू होती आहे. आजच्या या मिनिटाच्या व्हिडिओमध्ये आपण या अनाउन्समेंट व्हिडिओमधील असे 5 मोठे ट्विस्ट ब्रेकडाऊन करणार आहोत जे तुम्ही कदाचित नोटीस केले नसतील. आणि हो, शेवटचा ट्विस्ट तर रेश्मा आणि अभ्याच्या नात्याबद्दल सगळ्यात मोठा सस्पेन्स आहे. व्हिडिओच्या सुरुवातीला अभ्या आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देतो. 8वीच्या वर्गात तुकडी ड पासून अ पर्यंतचा संघर्ष आणि केवढाची झालेली पहिली एंट्री याने आपल्या सर्वांचीच मनं जिंकली होती. पण 10वीमध्ये नियतीने असा धक्का दिला की अभ्याची आई निघून गेली. आयुष्य शून्य झालं असतानाही तो आईच्या स्वप्नासाठी पुन्हा उभा राहिला. पण या सगळ्या प्रवासात शेवटी काय झालं? केवढा निघून गेली आणि अभ्याचा एक संवाद आपल्या सर्वांच्या मनात घर करून गेला. येते म्हणून निघून जाणारी माणसं परत काय येत नाहीत. पण मित्रांनो, या अनाउन्समेंट व्हिडिओमध्ये खरी जादू कुठे आहे? ती आहे रेश्मा आणि अभ्याच्या नात्यात. अभ्या स्वतःहून कबूल करतो की आयुष्यात केवढासारखी प्रियशी नसली तरी चालेल, पण रेश्मासारखी एकतरी मैत्रीण नक्की असावी. जेव्हा केवढा निघून गेली आणि आयुष्य पुन्हा शून्य झालं, तेव्हा रेश्माने अभ्याचा हात कायमचा पकडला. अभ्या बोलतो, चेहऱ्याच्या प्रेमात पडताना स्वभावाच्या प्रेमात पडायचं राहूनच गेलं. हा संवाद सांगतोय की 11वीमध्ये रेश्मा आणि अभ्याची केमिस्ट्री एक वेगळ्या वळणावर जाणार आहे. अनाउन्समेंटच्या शेवटी अभ्या आणि रेश्मा एकत्र बसलेले असतात. तिथे रेश्मा विचारते, खूप मोठं झालो ना आपण? त्यावर अभ्या उत्तर देतो, कधी कधी परिस्थिती बदलते, कधी कधी माणसं बदलतात, तर कधी आपण स्वतः इतके बदलतो की जुन्या स्वतःलाच ओळखणं कठीण होऊन जातं. आता इथे 3 मोठे प्रश्न निर्माण होतात. पहिला, कॉलेजमध्ये गेल्यावर मध्या, अभ्या आणि रेश्मा यांची मैत्री तशीच राहणार का? दुसरा प्रश्न म्हणजे केवढाची सरप्राईज एंट्री पुन्हा कॉलेजमध्ये होणार का? आणि तिसरा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे अभ्या रेश्माच्या प्रेमात पडणार की त्यांची मैत्रीच कायम राहील? तुम्हाला वैयक्तिकरित्या काय वाटतं? अभ्यासाठी रेश्मा योग्य आहे की केवढा? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा. आणि आत्ता सर्वात महत्त्वाची अपडेट, 11वीचा पहिला एपिसोड कधी रिलीज होतोय? यात नवीन कोणते कलाकार दिसणार आहेत? याबद्दलची एक्सक्लुझिव्ह रिलीज डेट आणि ट्रेलर अपडेट मी पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येत आहे. तो व्हिडिओ आणि 11वीची सर्व अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया लगेच पुढच्या एपिसोड ब्रेकडाऊनमध्ये. तोपर्यंत बाय बाय.